नमस्कार मंडळी, आज मी ही जरा वेगळ्याच प्रकारची भाजी बनवली होती. तुम्ही म्हणाल बाई हा काय प्रकार? तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या ना, वांग, शिमला मिरची, मी ते सगळंच घातलं होतं. ॲक्च्युली ही भाजी बिना शेंगाच्या कुटाची करतात, पण महाराष्ट्रीयन म्हटलं की आपल्याला कसं थोडंसं तरी शेंगाचं कूट घातल्याशिवाय भाज्या बनवलेल्या आवडतच नाहीत. म्हणून मी काय केलं, शेंगाचं कूट घातलं शेवटी थोडंसं, 1 चमचा का होईना. नंतर बनवली डाळ. मग डाळ हा खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात सगळेजण, पण ही जी रेसिपी आहे तो खूप मस्त टेस्ट लागते. डाळ भात खाताना तूप टाकून खायची, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं पण केलेलं आहे. कांदा, टोमॅटो आणि लसणाची पेस्ट टाकून, मी जिरे मोहरे टाकून, कढीपत्ता टाकून मस्त असं लाल मिरचीचं वरण बनवून घेतलेलं आहे. आणि वरणामध्ये मी तुरीची डाळ आणि मसूरची डाळ दोन्ही डाळी वापरलेल्या आहेत. आणि छान अशी डाळ बनवून घेतली. त्याच्यानंतर भात पण बनवून घेतला लगेचच. आणि गरमागरम डाळ भात तयार झालं तोपर्यंत मी एका साईडला भाकरी बनवून घेतल्या. आणि भाकरीचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. आणि त्याच्यानंतर मी बनवली शेपूची भाजी, कारण आमच्या समर्थला शेपूची भाजी खूप आवडते. आणि खूप अशा पावसाळ्यामध्ये तर भाज्याच्या जुड्या एवढ्या खराब येतात ना, की खूप थोडीशी भाजी निघली होती, त्याच्यापुरतीच भाजी बनली ती. आणि मस्त अशी छान मी तेलात लसूण टाकून फ्राय केलेली भाजी. याच्यात पाणी टाकायचं नाही, मीठ टाकल्यानंतर झाकून ठेवायची आणि फायनल रेडी आहे. आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. धन्यवाद.